वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आता संक्रांत जवळ आलेली आहे, तर बरीच लोक माझ्या मागे लागलेत की तुमच्या पद्धतीनं शेंगदाण्याची चटणी व तिळाची चटणी दाखवा म्हणून. तर मी पहिल्यांदा शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची माझ्या पद्धतीनं ते दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. हे छान भाजून याच्यावरचे साल काढून घेतलेत. लसूण, इथं मी कढीपत्ता छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. धने जिरे पावडर, प्लेन लाल तिखट, मीठ, हिंग पावडर, हळद पूड व तेल. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा ह्यातले थोडे दाणे घ्यायचे आहेत व छान असं जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीनं जाडसर हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये परत राहिलेले ते शेंगदाणे घालायचे आहेत. ह्यामध्ये 2 चमचे लाल तिखट ॲड करायचं आहे. अर्धा वाटी लसणाच्या पाकळ्या घालायच्या. अर्धा वाटी इथं मी तेलात फ्राय करून घेतलेला कढीपत्ता वापरणार आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं. बारीक चमच्यानी 2 चमचे हिंग घालायचा व बारीक चमच्यानी 2 चमचे हळद पूड घालायची व इथं मी 1 चमचा धना जिरा पावडर वापरलेली आहे. आता ह्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं आहे कच्चं. व छान आता हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. हे पहा, मस्त छान असं आता हे मिश्रण आपलं आता वाटून झालेलं आहे. आता हे मिश्रण सर्व ह्या कुटामध्ये ॲड करायचं आहे व छान असं हे आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त छान अशी ही शेंगा चटणी आता इथं खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आता ही चटणी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे पहा, किती मस्त अशी ही शेंगाची चटणी आता इथं खाण्यासाठी रेडी झालेली आहे. अशा पद्धतीनं तेल घालून जर तुम्ही ही चटणी कढीपत्त्याची पाने, लसूण मी जसं दाखवलं तसं बनवला तर खूपच छान होते. तुम्ही तेल घातला नाही तर चटणी अगदी ड्राय होते, म्हणून तेल घालणं अगदी गरजेचं आहे. तर ह्या संक्रांतीला तुम्ही अशा पद्धतीनं चटणी करून पहा, खूप खमंग व रुचकर लागते. चला तर मग आता तिळाची चटणी कशी करायची ते पण आपण पाहूया. हे पहा, तिळाची चटणी म्हणजे कोलट्याची पण म्हणतात ह्याला. तर तिळाची चटणी बनवण्यासाठीचं जे साहित्य लागते ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. इथं मी अर्धा किलो तीळ आणून स्वच्छ धुवून निवडून ह्याला 15 मिनिटं व्यवस्थित असं 2 चमचे तेल टाकून छान भाजून घेतलेलं आहे मंद आचेवर. लसणाच्या पाकळ्या, इथं मी कढीपत्ता सुद्धा तेलातून फ्राय करून घेतलेला आहे. धने जिरे पावडर, प्लेन लाल तिखट, मीठ, हिंग व हळद. रेसिपीला सुरू करूया. त्यामध्ये थोडे तीळ घ्यायचे आहेत पहिल्यांदा. हे पण छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीनं असं मस्त छान बारीक हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. हे आता बुट्टीमध्ये ओतायचं आहे. आता राहिलेले तीळ व बाकी सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घालायचे आहेत. हे पहा, अर्धा वाटी लसूण ॲड करायचं आहे. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. ही छान भाजून घेतलेली आहेत तेलामध्ये. धना जिरा पावडर 1 चमचा ॲड करायचा. लाल तिखट 2 चमचे, तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घाला. व मीठ 1 चमचा. बारीक चमच्यानी 2 चमचे हिंग व 2 चमचे हळद पूड व 2 चमचे गोडं तेल. आता हे सर्व मिश्रण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. नंतर मग ते बाकीचं सगळं त्यामध्ये ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं हे मिश्रण आता इथं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण ह्यामध्ये ॲड करायचं आहे व हे पण मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हातावर. तिळकुट मस्त आपला आता तयार झालेला आहे. हे पहा,
तिळकुटला सुद्धा तेल घालणं अगदी गरजेचं आहे. हे पहा, त्यामुळे असा छान कलर येतो. तुम्ही तेल वापरला नाही तर अगदी कोरडं होतं ते. त्यामुळं ही पद्धत तुम्ही नक्की घरी ट्राय करा. हे बघा, दोन्ही चटण्या आता इथं मस्त खाण्यासाठी तयार आहेत. तर ह्या संक्रांतीला तुम्ही ह्या टाईपनं दोन्ही चटण्या करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि जर ह्या दोन्ही पण चटण्या तुम्हाला जर मनापासून आवडल्या तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.